कधी कधी तुम्ही मुलांच्या टिफिनला मसाले भात, पुलाव वगैरे काहीतरी बनवतच असाल, पण एकदा हा वाटाणा पुदिन्याचा भात देऊन बघा आणि बनवायलाही अगदी सोपा आहे. चला मग बघूया कसं बनवायचं. तर आता इथे मी कोलम तांदूळ अर्धा तास झाले पाण्यात भिजवलेला होता, स्वच्छ धुवून. पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण, आलंसुद्धा लागणार आहे, ते पुढे बघूया. आणि खूप सारे वाटाणे, जे आपण वाटाणे आधी फ्रोझन केले होते तेच वाटाणे घेतलेले आहेत मी. तुमच्याकडे ओले वाटाणे नसतील तर तुम्ही भिजवलेले वाटाणे घेऊ शकताय. नंतर आता हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून लसूण टाकायचं आहे आणि आलं विसरलं होतं ते आलंही टाकून घेऊया. पाणी न टाकता आपल्याला हे थोडंसं दरदरीत किंवा बारीक फिरवलं तरी चालेल. बारीक चिरलेला कांदा आणि थोडेफार आपले बेसिक खडे मसाले. चला मग कुकरमध्ये टाकूया आपण 3 पळी तेल. जिरं टाकायचे. खडे मसाल्यामध्ये लवंग, मिरी, मोठी विलायची, दालचिनी, तमालपत्र. नंतर बारीक चिरलेला कांदा टाकून छान गुलाबी रंगाचा झाला की त्यामध्ये आपण जे पुदिन्याचं वाटण केलं होतं ते टाकायचे. 1-2 मिनटं चांगलं परतून घ्या. नंतर वाटाणे टाकायचे आहेत आपल्याला, तेही पुन्हा आपल्याला 2 मिनटं परतून घ्यायचे आहेत, म्हणजे हलके हलके परतत राहायचं सगळं. नंतर काजू टाकायचे, ऑप्शनल आहे. थोडीशी हळद टाकायची आणि टाकायचं आहे आपल्याला बिर्याणी मसाला. तुम्ही व्हेज नॉनव्हेज कोणताही टाकू शकता. नंतर आपण हे भिजवलेलं तांदूळमधलं पाणी काढून घेतलं. तांदूळ टाकायचे, छान एकत्र करून घ्यायचं आहे. 1च मिनटं असं झाकण ठेवायचं, वाफवायचं थोडंसं नॉर्मल आणि नंतर पाणी टाकायचं. जेवढे तांदूळ तेवढंच पाणी टाका, म्हणजे छान मोकळा मोकळा भात होतो. चवीनुसार मीठ टाका, छान एकत्र करून घ्या आणि 1 चमचा तूप टाकायचे. एक उकळी आली की झाकण लावा आणि 2 शिट्ट्या काढून घ्या. मस्त छान आपला मोकळा मोकळा भात वाटाणा पुदिन्याचा तयार होतो. टिफिनला तर जबरदस्त ही रेसिपी मुलांना खूपच आवडेल. असं काहीतरी वेगळं मुलांना आवडतच राहतं. आणि आता पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये सुद्धा अशा छान छान गोष्टी खायला खूप मजा येते. तयार आहे आपला मस्त छान वाटाणा पुदिन्याचा भात. जरूर ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि खूप सारं शेअर करायला विसरू नका. भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.